नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश पांदेकर आपणा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. समृद्ध भूमी पनवेल या बिल्डिंगमध्ये आपण आलेले आहोत आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. शोभा गावंड आणि हर्षदा शिवगण अशा या दोन वहिनी. म्हणजे या उजव्या बाजूला एक्सप्रेस हायवेचा हा भला मोठा रस्ता आहे. या रस्त्याच्या पलीकडे पनवेल, म्हणजे हे सुद्धा पनवेलच, फक्त इथून ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते. तेव्हा आता बघूया आज कुठल्या वहिनी जिंकणार आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया दोन्हीही वहिनींना. बिल्डिंगच्या खाली स्वागतासाठी सगळे सज्ज दिसत आहेत. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो धन्यवाद. नमस्कार. नाव सांगा. शोभा निलेश गावंड. आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर निलेश. नमस्कार. हा माझा भाऊ विकास. हे माझे दीर राकेश. या माझी सूनबाई. या माझ्या आई. या माझ्या वहिनी. या माझ्या जाऊबाई. घरात जाऊन गप्पा मारूया. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुम्ही आणखी हळू बोललात तर बरं होईल. चालेल. एरवी मिस्टरांबरोबर भांडताना कसा आवाज असतो? आज सर उपवास आहे. म्हणून आवाज कमी आहे. हां. तुम्हाला कळलं की आम्ही तुमच्या घरी येणार आहे. मग कोणी कोणी कशा कशा प्रकारचे सल्ले दिले तुम्हाला? कोणी म्हणाले घर साफ करायला लागेल, किचनमध्ये जाणार, हॉलमध्ये जाणार. तुमचा फोन आल्यानंतर लगेच साफसफाईला लागेल. तुम्ही येणार होते तरी माझं झालं नव्हतं, आवरलं नव्हतं. आणि मिस्टरांनी काय मदत केली मिस्टरांनी का? केली. मग लग्न मुहूर्त वगैरे बघून झालं होई? नाही नाही मग? असंच अरेंज मॅरेज. पण मुहूर्त नाही बघितला? मुहूर्त वगैरे नाही. किती वर्ष झाले लग्नाला? 4 वर्ष. बरं वहिनी, खूप भांडण झालंय कडाक्याचं. हां. असं कधी झालंय तुमचं? खूप हो हो झालंय. झालंय. मग डोळ्यातलं पाणी येईपर्यंत? पाणी येईपर्यंत. बापरे. मग रडला होतात खूप? हा रडते मी आणि मीच म्हणजे मागे घेते आणि चला ऍडजस्ट करून घेऊया असं. हा. आणि ते ते काही नाही, गप्प बसता. बोलवा त्यांना. बाबा. अच्छा बाबा म्हणता का? नमस्कार. नमस्कार. बसा बसा. मुलं बाबा म्हणतो. नमस्कार. मुलं बाबा म्हणतात. आणि आणि वहिनी? मी पण बाबा. बरं खूप चिडता तुम्ही? राशी व्यवस्थित काय म्हणून चिडता? पण कडाक्याचं भांडण तुमचं कधी झालंय असं लक्षात राहिलेलं भांडण? गेल्या वर्षी दिवाळीला. काय झालं होतं? पितरामावस्या असे ना, हा. तेव्हा ते जेवणावरून थोडं झालेलं. पण आता डोकं शांत आहे ना? हो आमचं रागवतं 2 दिवसांनी शांत होतं. 2 दिवसांनी शांत होता. आणि वहिनी रागावत नाहीत ना कधी? त्या म्हणाले मी कधीच चिडत नाही. नाही ती कधी नाही चिडत, हा. पण माघार पण तीच घेते ना. हो ना. वहिनीने काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तिने माझ्या घरच्यांना समजून घेतलं पाहिजे आणि मला नाही समजलं तरी समजून चालेल. काय वहिनी काय म्हणतायत ते? नाही कसं माहिती, मला पण सर्व्हिस, मुलांचं बघून, घरातलं पुन्हा हे सगळं तुम्ही हा, मी करता? करते. हे काही करत नाहीत त्यातलं? नाही त्यांना टाइमच नसतो. हो. कधी असेल तर मग करतात. काय हो, एवढं सगळं त्या करतात प्लस आणखी तुमची अपेक्षा आहे? नाही अपेक्षा नाही, घरच्यांना बघतातच आहेत ना त्या. अपेक्षा नाही. हा. फक्त बोलणं चालणं जरी गोड असेल तरी माणूस गोड होतो. बरोबर ना? म्हणजे वहिनी त्यांचं असं म्हणणं की जरा तुम्ही थोडं स्वभाव सबुरीने घेतलं, थोडं त्यांच्याशी हसलात थोडं तर चालू शकेल ना? नाही करते तसं ऍडजस्ट. कधी कधी कसं मुलांच्या याच्यात मला टाइमच भेटत नाही. तिची रास रुचिक, माझी रास रुचिक. आणि घरातल्यांची इतर वेगवेगळे. वडील खूप शांत आहेत. बरं बरं. मग नाही तर सगळ्यांचीच वृश्चिक असायची. नाही मग युद्ध झालं. छान हसत राहा, एकमेकाच्या घरच्यांना आनंदाने ठेवा आणि सगळ्यांना सांभाळून घ्या सगळ्यांनी. हो बरोबर. म्हणजे जसं वहिनींनी असं करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तसंच तुम्ही सुद्धा वहिनींच्या मनाचा विचार करायला पाहिजे हे लक्षात ठेवा. कारण त्या इतकं जर करत असतील, आज होम मिनिस्टरचा कॅमेरा सुद्धा कोणामुळे आला? हो खरी गोष्ट आहे. खरं तर या माहेरेहून सासरी आलेल्या वहिनी आहेत, बरोबर? म्हणजे गावंड नाही. तुम्ही माहेरचे कोण? पेटकर. पेटकर. पेटकर गावंडांकडे आल्या आणि गावंडांच्या घराचं नाव मोठं करण्यासाठी त्यांचा आता हा महत्वाचा वाटा आहे ना? हो खरी गोष्ट. बरोबर की नाही? त्यामुळे घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करत असताना अशा वहिनीचा सन्मान करणं ही जी मराठी आपली जबाबदारी समजते. तुम्ही सुद्धा आपल्या घरातलं समजून खरं तर वहिनींना जास्त समजून घ्यायला पाहिजे. आमच्या घरातले निर्णय पण वहिनीच घेते. होय ना? म्हणजे चांगलं आहे. आणखी काय बोलू मी? नाही. खूप बोललो का? नाही ना? बरोबर आहे ना? चला प्रश्न विचारे. तुमच्या हॉलमध्ये एक फ्रेम आहे ज्याच्यामध्ये अनेक घोडे आहेत पांढऱ्या रंगाचे. किती आहेत? 7. 10 आहेत.
नाही 7च 2 पुढे पळून गेलेत. ही गोष्ट करी. अभिनंदन, उत्तर बरोबर. बरं वहिनी, तुम्ही सांगा मिस्टरांचा आवडता खाद्यपदार्थ कुठला? मटन. मटन. वा, याला म्हणतात प्रेम. काय हो तुमचं म्हणणं? बरोबर. बरोबर आहे, अभिनंदन, उत्तर बरोबर. तर तुम्ही सांगा वहिनींचा आवडता खाद्यपदार्थ, कोणती भाजी आवडते? भाकरीसोबत भेंडीची भाजी. वा, हे सुद्धा उत्तर बरोबर. आणि आता एक कोड आहे तुम्हा दोघांसाठी. एवढासा पोर घर राखी थोर, कोण? कुलूप. अभिनंदन. 1 2 3 4 5 हे 500 रुपयाचं बक्षीस, म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. भेटूया कुटुंबाला. वहिनी, सासूबाई कुठे आहेत? नमस्कार. तुम्ही सासूबाई. काय हो, मुलाचे फार लाड करता तुम्ही? हा, आपल्याची लहान मुलं करायला येत असते. मग मी मोठ्या मुलाकडे असते. तुम्ही तिकडे असता का? हा, या मुलाकडे. बरोबर, नमस्कार. त्यावर पण लहानपणी ह्यांचे जाम लाड केलेत तुम्ही. असं काय नाही. असं काही नाही, काय केले ना? नाही. नाही केले. बरं बरं, ठीक आहे. बरं, सूनबाई बद्दल काय सांगणार? काय मिळून नसलं आता काय सांगायला आणखी. थांबा 1 मिनिट. काय हो बोललात? हा, मिळून मिसळून नसते म्हणून हे बोलले ना मगाशी? तुम्ही एकदम गप्प का झालात? हा? नुसत्या बघतायत त्या सगळ्यांकडे. तुम्ही बोला माझ्याबद्दल, मग बघते तुम्हाला. बरं, तुमची आई कुठल्या? आई. हे आई. नमस्कार आई. तुम्ही पण आज आला. तुम्ही कुठे असता राहायला? बोलवली. वलवली. पनवेल तालुका. पनवेल तालुका. जावई कसे आहेत? जावई बापू छान आहेत. छान आहेत. हा, एकदम चांगले आहेत. एकदम चांगले. म्हणजे मुलगीच चिडचिड करते, होय ना? बघितलं, आईने पण लगेच जावयाची बाजू घेतली. हा, काय जादू केली आहे जावई बापू? एवढे चिडचिड करतात तरी सुद्धा सगळे आपले तुमच्या बाजूनेच बोलतायत. म्हणजे घाबरू नका, पण मी तुमच्या बाजूने आहे. हा, बरं, यांची तक्रार करायची झाली तर काय करालो? एक तक्रार करा, सांगा. पिक्चरला घेऊन जाणार. तुम्हाला कोणाला घेऊन जाता? नाही, टाइम नसतो त्यांना. त्यांना वेळ नसतो. पण काय हे, किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष. 4 वर्षात एकही पिक्चर ना दाखवलं नाही, तिला तुम्ही? एकदा बोललेलं चल पिक्चरला, पण ती नाही आली. हो काय? ती ऍडमिट होती हॉस्पिटलला. ते शेजारी टॉकीज होती. बोलत चल वेळ आहे, पण पिक्चर बघून घेऊ. ऍडमिट असताना बघा, संधी एकदाच असते ना. हा, बरोबर. मग डॉक्टर बिक्टर सगळ्यांना न्यायला लागलं असतं. काय 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 कल्पक बुद्धी आहे यांची, की तुम्ही आराम करत होता हॉस्पिटलमध्ये तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला थोडा वेळ आहे तर चला पिक्चरला. बरं, या तुम्ही. बरं, आता अभिनय करणार. हा, आणि तुम्ही ओळखा घ्या. वेळ सुरू झाली. मंदिर. घर. घर. हा, तुझं घर. आपलं. आपलं घर. 3 मजली घर. तुला तिसऱ्यांदा छान. छान. घर आपलं छान. माझ्या छान छान घरात मला घेऊन चला. राहायचंय. मला लवकरच सुंदर आणि मोठ्या घरात राहायला जायचंय. अभिनंदन. काय अभिनय केला, छान. हे जे काय होतं ना, हा, 3 माळ. म्हणजे तुम्हाला शुभेच्छा आहेत.